इचलकरंजी शहरातील राजाराम स्टेडियम परिसरात काँग्रेस कमिटी कार्यालयाजवळ 2 दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वडाच्या झाडाची मोठी फांदी तुटून रस्त्यावर अडकून राहिल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी रस्त्यावर पडलेली मोठी फांदी बाजूला करत वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून दिला। दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित रस्ता काही काळासाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता, त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला। वादळी वाऱ्यामुळे इचलकरंजी शहरातील झाडांच्या फांद्या तुटण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। इचलकरंजीतील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठी झाडे असून त्यांच्या फांद्या रस्त्याकडे झुकलेल्या अवस्थेत दिसून येतात, त्यामुळे पुन्हा वादळी वारे आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे याबाबत लक्ष वेधत धोकादायक झाडांची तातडीने तपासणी करून आवश्यक त्या फांद्यांची छाटणी करण्याची मागणी केली आहे। विशेषतः गर्दीच्या व वाहतुकीच्या मार्गावरील झाडांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे असल्याचेही नागरिकांचे मत आहे। दरम्यान महापालिकेने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शहरातील झाडांची पाहणी मोहीम राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने वेळेवर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही अधोरेखित केले जात आहे।